माझा बर्थडे आहे 1 सप्टेंबरला, पण मला आत्ताच बर्थडेची फिलिंग येते. गणपतीमध्ये माझा बर्थडे आहे. मला सगळ्यांनी विश करा बरं का. आज आहे संडे आणि संडे स्पेशल व्लॉगमध्ये सगळ्यात पहिले तुमचं मी स्वागत करते. मी चालले आहे कुर्ल्याला जाण्यासाठी मी ठाण्यावरून म्हणजेच आमच्या किसननगरवरून सर्वात प्रथम ऑटो पकडले. ऑटो पकडून मी जाणार मुलुंड स्टेशनला. तर मी आता पोहोचलेले आहे. काकांकडून तिकीट काढून घेतले. सो नमस्कार, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज मी चालले कुर्ल्याला संडे स्पेशल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. ट्रेनला आहे बरीच गर्दी कारण आज आहे संडे आणि संडे म्हटला की मेगा ब्लॉक असतो. मला एक प्रश्न अजूनही कळत नाही, संडेलाच का बरं मेगा ब्लॉक ठेवतात? बाकी वेळेस वर्किंग डे असतो म्हणून. मला फायनली ट्रेन भेटली आणि ट्रेनमध्ये मला बसायला मिळाले. पण बघा काही लोक म्हणजे बरीच लोक अशी उभे राहून प्रवास करतात. कसं जमतं बाबा आय डोंट नो, पण गर्दी खूप आहे. तर आत्ता मी कुर्ला स्टेशनला पोहोचले. आत्ता मला जायचं आहे कुर्ला ईस्टला. आम्ही चाललो आहे कुर्ला ईस्टला. ब्लिंकिट इव्हेंटच्या इकडे एक माझं शूट आहे. सो त्यासाठी चाललेले इंस्टाग्रामवरती 2 दिवसांनी किंवा उद्याच रील येईल. सो त्यासाठीच मी चाललेली आहे. तिथे बड्डे इव्हेंट्स, वेगवेगळ्या पार्टी इव्हेंट्स असे सगळे इव्हेंट्स होतात. म्हणजे आपल्याला पूर्ण बनवलेला सेट मिळतो. जर कोणाचा बड्डे असेल, कोणत्याही प्रकारचे इव्हेंट्स असतील तर तुम्ही ते जाऊन सेलिब्रेट करू शकता. सो चला मी चालले तिकडे. सो आजचा माझा संडेचा दिवस असा आहे. आता इकडून मी ऑटो पकडणार आहे. मी एकदा आली होती कुर्ल्याला, लाल बसने मी गावाला गेली होती. तर मी कुर्ल्यावरून बस पकडली होती गावाला जाताना. सो आय नो कुर्ला. आता आम्ही कुर्ल्यावरून ऑटो पकडले. मास बिल्डिंगला जाणार आहोत. मास बिल्डिंगमध्ये 45-49 काहीतरी शॉप नंबर आहे तिकडे. जाऊया. मला मी ते इव्हेंट कुठे होतं, ते शॉप कसं आहे ते सगळं मी दाखवते. आता मी इकडे पोहोचले. इकडून मला फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे, मास मेट्रोपॉलिसला. इकडून हां हेच आहे मास मेट्रोपॉलिस. तर आता मी आलेली आहे ब्लिंक इव्हेंट कुर्ला येथे. सकाळपासून तुम्ही माझा ब्लॉग बघताय. सो आता मी तुम्हाला हे आतून कसं आहे हे दाखवणार आहे. चला तर खूपच सुंदर असं बनवलेलं आहे. सकाळपासून तुम्हाला मी सांगत होते की मी ब्लिंक इव्हेंट इथे आलेले आहे. इथे आल्यानंतर तुम्ही तुमचं बर्थडे इव्हेंट, ॲनिव्हर्सरी, त्यानंतर स्पेशल इव्हेंट्स जे पण तुम्हाला आपल्या प्रिय लोकांसोबत करायचे आहे ते तुम्ही इथे येऊन करू शकता. कारण पूर्ण सेटअप आपल्यासाठी अवेलेबल आहे. इथे बघू शकता आपल्या नावाचं व्यवस्थितपणे आपल्याला करून दिलेलं असतं. तर माझं नाव सुचिता आहे. त्यांनी मस्तपैकी सुचिताचं त्यांनी माझं नाव करून दिलेलं आहे. माझ्यासाठी केक आहे. त्यानंतर आता बर्थडे आहे म्हटल्यानंतर बर्थडेसाठी एकदम भारी असं सेटअप आहे. आणि स्पेशली अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी इथे एक्सप्लोर करून दाखवणार आहे. इथे मस्तपैकी बसून तुम्ही समोर टीव्ही सुद्धा बघू शकता, मूवीज बघू शकता. आणि त्यासाठी आपल्याला लागणारं सगळं म्हणजे स्नॅक्स, त्यानंतर कोल्ड्रिंक्स, सगळ्या गोष्टी आपल्याला इथे त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर पिझ्झा देखील तुम्हाला अवेलेबल आहे. आणि स्पेशली लहान मुलांचे बर्थडे करायचे असतील तर एक लहान मुलांसाठी म्हणण्यापेक्षा सगळ्यांसाठीच उत्तम असा टेलिफोन ठेवलेला आहे. जो आहे ना पहिल्याच्या काळामध्ये असा होता. थोडा युनिकच आहे. बघू शकता तुम्ही याच्यामध्ये नंबर्स वगैरे, हे जुन्या काळामध्ये असे फोन्स होते. तर हे सुद्धा एक युनिक आहे इथे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी दाखवते इथे. जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला गेम वगैरे खेळायचा आहे तर तुम्हाला ल्युडो सुद्धा ठेवलेला आहे. म्हणजे आपण इथे ल्युडो खेळू शकता. अगदी व्यवस्थित टाइम स्पेंड होतो तुमचा इथे आल्याच्या नंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी म्हटलं की तुम्हाला इथे प्रोजेक्टरवरती मूव्ही बघता येतो. हे खूप खास आहे कारण का आपल्याला इथे आल्यानंतर आपल्या लव्ह वन्स जे आहेत, आपले प्रिय व्यक्ती जे आहेत त्यांच्यासोबत बसून मस्तपैकी मूव्ही बघता येतो. हे खूप भारी आहे. आणि हे जे बॅकग्राऊंड बघताय ना, इथे खूप मस्तपैकी तुम्ही तुमचा बर्थडे, वेगवेगळे इव्हेंट्स, ॲनिव्हर्सरी, लहान मुलांचे बर्थडे, सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि खाली बघताय मस्तपैकी बलून्स आहेत.
एकदम भारी असं आपल्याला इतकं सुंदर फील येतं ना. आपण घरी सुद्धा असं नाही करू शकत, इतकं भारी डेकोरेशन जे तुम्हाला एकाच ठिकाणी इथे कुर्ल्यामध्ये हे डेकोरेशन पाहायला मिळतं. मला तर इथे आल्यानंतर खूप जास्त भारी वाटलं, कारण का माझा आजचा दिवस मस्त गेला. सो स्पेशली मुंबईकर्स किंवा इतर कुठल्याही लोकेशनचे जे आहे, तुम्हाला इथे येऊन तुम्ही तुमचा बर्थडे सगळ्या गोष्टी सगळे इव्हेंट्स करू शकता. आणि हे जास्त कुठे लांब जायची गरज नाही आहे. कुर्ला स्टेशनला आल्यानंतर कुर्ला ईस्टला अगदी 5 मिनिटं वॉकेबल डिस्टन्सवरती हे आहे. आणि याचा ॲड्रेस वगैरे सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला तर देणारच आहे. आणि इथून तुम्हाला जर आवडते व्यक्तीला कॉल करायचा तुम्ही कॉलसुद्धा करू शकता. सो तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही इथे येऊन कॉन्टॅक्ट करा. सो चला, खूप भारी असं हे आहे प्लेस, मला तर खूप जास्त आवडलं. तुम्हाला इथे यायचं आहे तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, नक्कीच व्हिजिट करा. सो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर जास्त असं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.